Hello everyone, this is Thakre sir and welcome back to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn the first lesson of the 12th standard and astrologers day. In previous video we saw an icebreaker activity of an astrologers day, but today we are going to see a whole story of the lesson and astrologers day. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. तर चला आपण सुरुवात करूया. तर एन ॲस्ट्रोलॉजर्स डे ही जी कथा आहे ही कथा आर के नारायण यांनी लिहिलेली आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण आर के नारायण यांचं परिचय बघूया. तर बघा, या ठिकाणी आर के नारायण यांचं संपूर्ण परिचय या ठिकाणी दिलेला आहे. तर आर के नारायण 1906 to 2001. तर आर के नारायण यांचा जन्म 1906 तर मृत्यू हा 2001 मध्ये झाला. रासीपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायण स्वामी वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट अमॉन्ग इंडियन इंग्लिश रायटर्स. तर रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी हे त्यांचं संपूर्ण नाव आणि अमॉन्ग इंडियन इंग्लिश रायटर्स म्हणजे भारतीय इंग्रजी लेखकांपैकी वॉज वन ऑफ द बेस्ट नोन नॉवेलिस्ट म्हणजे इतर नॉवेलिस्टपैकी वन ऑफ द बेस्ट म्हणजे सगळ्यात उत्तम असे नॉवेलिस्ट होते. कोण? तर आर के नारायण, की ज्यांचं पूर्ण नाव काय होतं? रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी. ओके. नॉवेलिस्ट, आता नॉवेलिस्ट म्हणजे काय होते? तर कादंबरीकार. तर हे एक महान कादंबरीकार होते. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. त्यांनी 14 जे कादंबरीचे ते लेखक होते अँड 5 व्हॅल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. आता व्हॅल्यूम म्हणजे काय? तर खंड. आणि लघुकथेचे त्यांनी 5 खंड लिहिलेले होते. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलग. आता ट्रॅव्हलग म्हणजे काय? तर प्रवास वर्णन. आणि खूप सारे त्यांनी प्रवास वर्णनसुद्धा त्यांनी लिहिलेले होते. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन ऑन हिज क्रेडिट. आणि जे नॉन फिक्शन म्हणजे काल्पनिक कथासुद्धा त्यांच्या नावावर अनेक होत्या. ही आल्सो रोट हिज मेमोयर माय डेज 1975. आणि त्यांनी त्याचबरोबर आता मेमोयर मीन्स काय? तर अनुभवावर आधारित असलेली एक प्रकारची जीवनचरित्र आपण म्हणू. अनुभवावर, स्वतःच्या अनुभवावर आधारलेले एक जीवनचरित्रसुद्धा त्यांनी लिहिलं होतं की ज्याचं नाव होतं माय डेज 1975 या वर्षी त्यांनी लिहिलेलं होतं. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. आणि एका कादंबरीमध्ये त्यांनी मालगुडी हा एका इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक शहराची त्यांनी रेखाटन केलेले होते. अँड वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन टिपिकल इंडियन सेटिंग लिव्ड एंड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट. आणि त्या मालगुडी डेज ह्या कादंबरीमध्ये त्या इमॅजिनरी गावामध्ये त्यांनी एक वास्तववादी पात्र त्यांनी रेखाटलेलं होतं. ते एक भारतीय टिपिकल फॅमिलीचं अनप्रेडिक्टेबल इव्हेंट म्हणजे अप्रत्याशित घटनांचं त्यांनी रेखाटन त्या कादंबरीमध्ये केलेलं होतं. His stories are grounded in compassionate humanism and celebrated the humor and energy ordinary life. And his stories आणि त्यांच्या ज्या कथा होत्या त्या ग्राउंडेड इन द कंपॅशनेट ह्युमॅनिझम. कंपॅशनेट म्हणजे काय? तर दयाळू, कनवाळू एक मानव जातीचा एक दयाळूपणा त्यांच्या कथेमध्ये रेखाटल्या गेल्या असायचं. अँड सेलिब्रेटेड द ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि त्याच्यामध्ये काय? तर एक विनोद आणि एखादा सामान्य व्यक्तीची एक सामान्य कथा, सामान्य जीवनाची कथा त्यांच्या कथेमध्ये रेखाटलेली असायची. हीच स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय अ सिम्पल स्टाईल अँड सबटल ह्युमर. तर त्यांची जे कथेचं जे वैशिष्ट्य होतं ते एक सिम्पल स्टाईल, एक साधी शैली अँड सबटल ह्युमर आणि एक काय म्हणू आपण त्याला? तर एक सूक्ष्म विनोद. त्याला काय म्हणू? तर आपण एक सूक्ष्म विनोद त्यांच्या कथेमध्ये आपल्याला बघायला मिळायचं. Narayan was introduced to American readers. Narayan was introduced to American readers in 1952 by the Michigan State University Press. आता बघा, आर के नारायणचं जे परिचय आहे हा कोणाला? अमेरिकन रीडर्सला कधी झालं?
तर 1952मध्ये झाली. कधी तर बाय द मिचिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस, म्हणजे मिचिगन युनिव्हर्सिटीच्या प्रेसमध्ये जेव्हा सर्वप्रथम अमेरिकन रीडर्सना, अमेरिकन वाचकांना त्यांचा परिचय झाला. अँड दिस इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट 1937, द डार्क रूम 1938 and the astrologer's day and other stories 1947, Mr. Sampath, the financial expert 1945, the waiting for the Mahatma 1955, the guide 1958 and many others books. तर इत्यादी पुस्तकांचं त्यांनी इंग्रजीमध्ये लिखाण केलं. अँड द स्वामी अँड फ्रेंड्स, आय हॅव ऑलरेडी रीड धिस बुक स्वामी अँड फ्रेंड्स. माझ्याकडे ही स्वामी अँड फ्रेंड्स पुस्तक आहे, मी हिला वाचलेलं आहे. खूपच छान पुस्तक आहे आणि ज्याला इंग्रजी शिकायची आहे त्यांनी निश्चितच ही पुस्तक वाचली पाहिजे. तर मित्रांनो, इत्यादी त्यांनी लिखाण केलं आणि 1952मध्ये अमेरिकन रीडर्सना त्यांचं परिचय झाला. अँड हिज नावेल द गाईड ओन हिम द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1961. आणि त्यांची जी गाईड ही कादंबरी होती तिनं त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1961मध्ये मिळवून दिलं. द मोस्ट कवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. कवेटेड मीन्स म्हणजे हवाहवासा असणारा जो त्यांचा वाङ्मयीन सन्मान होता तो त्यांना ह्या द गाईड ह्या कादंबरीपासून मिळाला. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. अँड हिज रायटिंग, आणि त्यांची जी रायटिंग होती डिस्टिंग्विश म्हणजे प्रतिष्ठित, बाय ह्युमर म्हणजे विनोदाने, अँड अनऑफेंडिंग आयरनी, अ युनिक इंडियननेस अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. तर त्यांची जी रायटिंग होती ती एक प्रकारची युनिक असायची, ह्युमर असायची, सिम्प्लिसिटी असायची, त्याच्यामध्ये सामान्यपणा असायचे, विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. आणि ती कशी असायची तर की चार्मली अँड ऑथेंटिक. ऑथेंटिक म्हणजे तिच्यामध्ये अस्सलपणा असायचा, खरंपणा असायचा. अँड नारायण टिपिकली पोर्ट्रेज द प्रिक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप अँड आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. आणि नारायणनी एक प्रकारचा विचित्र असा अनप्रिक्युलरिटीज ऑफ ह्युमन रिलेशनशिप आणि विलक्षण असा मानवी संबंधातील जो सलोखा असतो त्याबद्दलचे जे भारतीय जीवनामध्ये जे रोज घडणारी जे रिलेशनशिपमधले जे विलक्षणपणा असतो तो त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये रेखाटलेला. नारायण टिपिकली पोर्ट्रेज द प्रिक्युलिटीज ऑफ द ह्युमन रिलेशनशिप अँड आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. म्हणजे नारायण यांनी आपल्या लिखाणामध्ये एक प्रकारचा विचित्र विलक्षण असा ह्युमन रिलेशनशिप रेखाटलेला होता. प्रिक्युलरिटीज म्हणजे विलक्षण असा ह्युमन रिलेशनशिप, मानव म्हणजे मानवाच्या नातेसंबंधामधलं. अँड ही स्टाईल इज ग्रेसफुल. आणि त्यांची जी लिखाणाची जी स्टाईल होती ती अतिशय ग्रेसफुल होती. मार्क्ड बाय जेन्युइन ह्युमर अँड एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. तर त्यांच्या म्हणजे जेन्युइन ह्युमर म्हणजे सामान्य विनोद त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये होते. एलिगन्स म्हणजे समभावता, सुरेखता. ग्रेसफुल म्हणजे सुरेखता म्हणून एलिगन्स म्हणजे समानभावता. अँड सिम्प्लिसिटी सामान्यपणा त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला आढळून येत असते. तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आता ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ह्या कथेला. ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. An astrologer's day. An astrologer's day. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of clothes with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Okay, तर नेहमीप्रमाणे द पंच्युअली मिड डे म्हणजे एका दुपारी नेहमीप्रमाणे ही ओपनड हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. इक्विपमेंट म्हणजे काय तर साहित्य, त्याचे जे व्यावसायिक साहित्य होते त्यांनी बॅगमधून काढले आणि तिथं पसरवले, स्प्रेड केले. कधी तर ॲट मिडनाईट म्हणजे दुपारच्या वेळी. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी सेल. आता त्याच्यामध्ये काय कन्सिस्टेड होते म्हणजे कशाचा समावेश होता. ऑफ अ डझन कावरी सेल्स म्हणजे काही डझनभर अशा कवड्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट ऑन इट.
अँड स्क्वेअर पीस, पीस म्हणजे एक चौकोनी कपड्याचा एक पीस होता, एक तुकडा होता विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. ऑब्स्क्युअर म्हणजे काय तर डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे समजण्यासाठी असा एक कठीण एक चार्ट होता की जो चौकोनी होता कपड्याचा. अँड मिस्टिक, मिस्टिक म्हणजे काय तर तो एक गुड होता, समथिंग दॅट रिलेटेड टू सुपरनॅचरल पॉवर अँड इज नॉट इझी टू अंडरस्टँड, म्हणजे आपल्याला न समजण्यासारखा एक गुड असा एक प्रकारचा चार्ट त्या ठिकाणी होता. नोटबुक, एक नोटबुक होता. अँड बंडल ऑफ पॅलमिरा रायटिंग, आणि एक पाल्मिरा वृक्षाचा जो पान असतो त्याचा एक बंडल होता की ज्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. तर इत्यादी वस्तू त्या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे होत्या आणि त्यांनी त्या वस्तू सगळ्या तिथं आपल्यासमोर पसरवलेल्या होत्या. कारण काय तर ते त्याचे प्रोफेशनल इक्विपमेंट होते. काय होते तर प्रोफेशनल इक्विपमेंट, त्याचे साहित्य होते, व्यावसायिक साहित्य. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ अ सॅक्रेड ॲस अँड द वर्मिलियन. त्याचा जो फोरहेड म्हणजे काय तर हा आपला कपाळ, त्याचा जो कपाळ होता वॉज रिस्प्लेंडेंट विथ अ सॅक्रेड ॲस अँड वर्मिलियन. आता वर्मिलियन म्हणजे काय होते तर रेड पिगमेंट किंवा सिंदूर, आपण ज्याला काय म्हणतो तर सेंदूर. तर त्याचा जो फोरहेड होता तो रिस्प्लेंडेड होता. रिस्प्लेंडेंट म्हणजे काय होते तर चकाकत होता, ब्राईट, डॅझलिंग अँड इम्प्रेसिव्ह. तो इम्प्रेसिव्ह दिसत होता. कशामुळे तर विथ सॅक्रेड ॲस म्हणजे एक पवित्र राख त्यांनी आपल्या कपाळाला फासलेली होती. अँड वर्मिलियन आणि सेंदूर, तुम्हाला माहीत असेल आपण असे सेंदूर लावतो, तर सेंदूर आणि कपाळाला त्यांनी अशी पवित्र राख लावलेल्या असल्यामुळे त्याचा जो कपाळ होता, त्याचा जो फोरहेड होता तो काय करत होता तर चकाकत होता, रिस्प्लेंडेंट करत होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली आउटकम्स ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक्स फॉर कस्टमर्स. आणि त्याची जी चकाकणारे डोळे होते, स्पार्कल म्हणजे शायनिंग, चकाकणारे डोळे होते, ते डोळे नेहमी जे भटकणारे जे कस्टमर्स होते त्या कस्टमरचा शोध घेत होते. आउटकम्स ऑफ द कंटिन्युअल म्हणजे सातत्याने त्या कस्टमरचा काय घेत होते, शोध घेत होते. बट विच इज सिम्पल क्लायंट्स टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. बट विच इज सिम्पल क्लायंट, परंतु त्याचे जे सिम्पल क्लायंट होते, क्लायंट म्हणजे ग्राहक, परंतु त्याचे जे बिचारे भोळे भाबडे ग्राहक होते, टू बी प्रोफेटिक म्हणजे त्याच्या जे भविष्य होते त्या भविष्याला काय भाळून लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल, त्याचे जे भविष्य ऐकून ते काय स्वतःला काय फील करत होते, कम्फर्टेबल फील करत होते, त्या समाधान त्यांचा होत होता. अँड द पॉवर and the power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in a such setting. पुन्हा काय म्हणते की of his eyes was considerably enhanced by their position. The power of his eyes, त्यांच्या डोळ्याचा जो पॉवर होता वॉज कन्सिडरेबली इन्हान्स म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत होती, इन्क्रीज होत होता. कशामुळे बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲट दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चीक. कशामुळे त्याचे डोळ्यांचा प्रखर, त्यांच्या डोळ्याचा तेज चमकत होता. कारण काय तर त्याची जी पोझिशन होती, देअर पोझिशन प्लेस्ड ॲट देअर बिटवीन द पेंटेड फोरहेड म्हणजे त्यांनी जे दोन्ही डोळ्याच्या मधोमध्ये त्यांनी जे आपला फोरहेड जो पेंटेड केलेलं होतं, कशाने पेंटेड केलेलं होतं तर सेंद्राने आणि राखेने जो पेंटेड केलेलं होतं. आणि त्याचबरोबर अँड द डार्क विस्कर्स म्हणजे त्याची मिशी, मुस्टॅच म्हणतो आपण ज्याला, विच स्ट्रीम्स डाऊन ही चीक्स, आणि त्याची जी मिशी होती ती कशी होती एकदम असे गालापर्यंत पसरलेली होती. आणि त्याच्यामुळे त्याच्या तो रंगवलेला कपाळ आणि त्याच्या मिशी ते गालापर्यंत असल्यामुळे त्याचे जे डोळे होते ते विलक्षण पद्धतीने काय करत होते, चकाकत होते. टू इवन अ हाफविट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि एवढंच नाही तर एखादा हाफविट म्हणजे स्टुपिड पर्सन, एखादा पागल व्यक्ती जरी त्या ठिकाणी असता तरी त्याचेसुद्धा डोळे असे चकाकलेले असते. इतक्या सुंदर पद्धतीने त्याचा जो मेकअप होता, त्याचा जो पेहराव होता इतका सुंदर होता की त्याचे डोळे हे अतिशय चकाकत होते. अँड टू क्राउन द इफेक्ट
wound a saffron colored turban around his head and the crown. आता क्राऊन म्हणजे काय होते तर मुकुट, परंतु या ठिकाणी काय म्हणू आपण, त्यांनी एक फेटा बांधलेला होता. कशा, अँड द इफेक्ट द वुंड सॅफ्रॉन कलर्ड. सॅफ्रॉन कलर म्हणजे भगव्या रंगाचा, भगव्या रंगाचा त्यांनी आपल्या डोक्याच्या भोवती काही तर टर्बन अराउंड हिज हेड, त्याच्या डोक्याच्या भोवती एक म्हणजे भगव्या रंगाचा त्यांनी फेटा बांधलेला होता. अँड धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि तो जो रंग होता त्याची जी रंगसंगती होती ते कधीच फिकी पडायची नाही. कारण काय तर तो भगवा रंग असा आहे की तो सगळ्यांना अट्रॅक्ट करतो. अँड पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बी आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टार्स. आणि ज्या पद्धतीने डेलियाच्या किंवा कास्मास फ्लावरकडे ज्या पद्धतीने जे बीज बीज म्हणजे मधमाशी ज्या पद्धतीने अट्रॅक्टेड व्हायची, त्याच पद्धतीने ते जे कस्टमर्स असायचे ते त्याच्याकडे काय व्हायचे, अट्रॅक्ट व्हायचे त्याचा जो पेहराव बघून. अँड ही सॅट अंडर द बॉग्स ऑफ द स्प्रेडिंग टॅरामाइन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल. ओके. आणि बघा ही सॅट, आणि तो कुठं बसलेला होता तर ही सॅट अंडर द बॉग्स ऑफ द स्प्रेडिंग टॅरामाइन ट्री विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि एका भव्य अशा स्प्रेडिंग पसरलेल्या चिंचेच्या झाडाखाली तो बसलेला होता. विच फ्रँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, की जो मार्ग कुठं टाउन हॉल पार्ककडे जाणारा जो मार्ग होता आणि त्याच्या बाजूला फ्रँक म्हणजे ऑन द साईड ऑफ, म्हणजे त्या रस्त्याच्या कडेला तो वसलेला होता, की जो मार्ग कुठं जात होता टाउन हॉल पार्ककडे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि तो जो ठिकाण म्हणजे एक प्रकारचा महत्त्वाचा होता, रिमार्केबल होता, म्हणजे खूप अशा पद्धतीने तो जो मार्ग होता तो खूप असा महत्त्वाचा होता. सर्जिंग म्हणजे इन्क्रीजिंग, वाढ होणे. आता सर्जिंग, अ क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप, सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन देअर नॅरो रोड फ्रॉम द मॉर्निंग टिल नाईट. आणि तो जो मार्ग होता तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, मॉर्निंग टिल नाईट काय होता तर नॅरो रोड जो होता तो म्हणजे अरुंद रोड होता, तो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत गर्दीने भरलेला असायचा. ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन म्हणजे नेहमी लोक ये जा करत असायचे, गर्दीने तो भरलेला असायचा. अ व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वेअर रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. मग त्या मार्गावर दोन्ही बाजूला व्हेरायटी ऑफ ट्रेड्स, खूप विविध प्रकारचे व्यापार अँड ऑक्युपेशन, व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळायचे. मग त्याच्यामध्ये काय होतं तर बघा, मेडिसिन्स, औषधी विक्रेते होते, मेडिसिन सेलर्स होते, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर्स अँड जंक. सेलर्स ऑफ स्टोलन म्हणजे चोरीचा माल विकणारे होते. हार्डवेअर अँड जंक म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, लोहा लोखंडची दुकाने त्या ठिकाणी होती. मॅजिशियन्स होते, जादूगर होते. अँड अबॉव ऑल अँड ऑक्शनरीज ऑफ चीप क्लोथेस. आणि त्याचबरोबर ऑक्शनरीज म्हणजे ते लिलाव करणारे जे असतात, चीप क्लोथेस म्हणजे जे चीप क्लोथ म्हणजे स्वस्त कपड्याचे लिलाव करणारे सुद्धा त्या ठिकाणी व्यवसाय थाटलेले लोक दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला होते. हू क्रिएटेड enough din all day and attracted the whole town. and who created enough din म्हणजे लाऊड व्हॉइस, लाऊड नॉईस. आणि हे दिवसभर आपल्या जोरजोराने ओरडून संपूर्ण त्या शहराला काय करत होते, अट्रॅक्ट करत होते. हे सगळे व्यापारी तिथं जे बसलेले मेडिकल सेलर्स होते, जे चोरीचा माल विकणारे होते, लोहा लोखंड विकणारे होते आणि स्वस्त कापड विकणारे होते, हे सगळे जोरजोराने ओरडायचे आणि त्या गावाला, त्या शहराला आपल्याकडे काय करायचे, अट्रॅक्ट करायचे. नेक्स्ट टू हिम इन वेसिफेरियसनेस कम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. आणि बघा त्याच्याच बाजूला त्याच्यानंतर एक वेसिफेरियसनेस म्हणजे बिईंग अ लाऊड अँड नॉयसी म्हणजे खूप मोठ्याने आवाज करणारा, गोंधळ करणारा एक काय होता, अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट म्हणजे तळलेले शेंगदाणे विकणारा एक वेंडर म्हणजे जो ढकलगाडीने आपले सामान विकतो त्याला आपण वेंडर म्हणतो. आणि तो असा एक ढकलगाडीने आपला तळलेले आपण काय म्हणतो ग्राउंडनट्स म्हणजे तळलेले शेंगदाणे विकणारा एक वेसिफेरियसनेस म्हणजे खूप जोरजोराने ओरडणारा एक वेंडर होता.
हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इज डे. आणि तो आपल्या वेअर्सला, आपल्या सामानाला रोज नवीन नवीन नाव द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, कधी तो आपल्या मालाला म्हणजे त्या शेंगदाण्यांना बॉम्बे आईस्क्रीम नाव देऊन तो विकायचा. वन डे अँड द नेक्स्ट दिल्ली आल्मंड, कधी तो दिल्ली आल्मंड म्हणजे दिल्लीचे बदाम म्हणून त्यांना नाव देऊन तो त्या आपल्या शेंगदाण्यांना विकत असायचा. अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, तर तिसऱ्या दिवशी तो त्या शेंगदाण्यांना राजाज डेलिकसी म्हणजे एखाद्या राजाची मेजवानी म्हणू आपण ज्याला, अशा पद्धतीने तो आपल्या विविध नाव देऊन तो आपले शेंगदाणे विकत असायचा. कधी म्हणायचा की येलो बॉम्बे आईस्क्रीम, तर कधी येलो दिल्ली आल्मंड, तर कधी म्हणायचा तो राजाज डेलिकसी. आणि अशा पद्धतीने विविध नाव देऊन तो आपले शेंगदाणे विकत असायचा. अँड सो ऑन सो फोर्थ अँड पीपल्स फ्लॉक टू हिम. आणि असं करता करता त्याच्याकडे लोकांची गर्दी जमा व्हायची. फ्लॉक्ड म्हणजे काय, तर गर्दी, त्याच्याकडे लोक यायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डेलेट बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. आणि त्याचबरोबर ती जी गर्दी आहे त्याचप्रमाणे ती गर्दी ह्या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे सुद्धा यायची. काही तर निवड बघ्याची भूमिका घेऊन यायचे आहे ना. ॲस्ट्रॉलॉजर्सकडे सुद्धा डेलीड म्हणजे काय, द वेस्टेज टाईम टू जस्ट हँगिंग अराउंड. काही लोकदा आपला टाईम वेस्ट करण्यासाठी तिथं गॅदर्ड व्हायचे, क्राऊड तयार करायचे. अँड द ॲस्ट्रॉलॉजर transacted his business by the light of the flare which cracked and smoked up above the groundnut heap nearby. आणि त्याच्या जवळ असणारा जो ग्राउंडनट विक्रेता होता, ग्राउंडनट सेलर होता, त्याचा जो क्रॅकल्ड अँड स्मोक्ड होता, की जे शेंगदाणे तळण्यासाठी जो डब्बा असतो आणि त्याच्या खाली जो अग्नी असते आहे ना, आग असते, तर त्या आगीच्या जोरावर हा काय करायचा, आपला बिझनेस करायचा आहे ना. कंडक्टेड मॅनेज करायचा. काय करायचा, तर तो त्या लाईटच्या माध्यमातून, त्याच्याकडे स्वतःचा लाईट नव्हता आणि म्हणून तो काय, तर ही ट्रान्सॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अबाउट द ग्राउंडनट हिप नियर बाय. म्हणजे त्या ग्राउंडनट सेलरच्या त्याच्या बाजूला असणारा जो ग्राउंडनट सेलर होता, त्याच्या जो क्रॅकल्ड अँड स्मोक होता ते शेंगदाणे तळण्यासाठी, त्याच्या लाईटमध्ये तो आपला बिझनेस ट्रान्सॅक्टेड करायचा, म्हणजे मॅनेज करायचा, कंडक्ट करायचा. ओके. देन हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. बघा इथं काय म्हणते, तर हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. म्हणजे त्या ठिकाणी जे म्युन्सिपलची जी लाईटिंग नव्हती आणि त्याच्यामुळे तिथला जो प्लेस होता तो काय होता, हाफ एन्चॅन्टमेंट. आता हाफ एन्चॅन्टमेंट म्हणजे मॅजिकल इफेक्ट ऑर चार्म, म्हणजे त्याची जी सुंदरता, त्याची जो मॅजिकल इफेक्ट होता तो अधिक वाढत होता. कशामुळे, की म्युन्सिपलनी किंवा तिथली जी नगरपंचायत किंवा महानगरपालिका असेल त्यांनी तो लाईट न लावल्यामुळे तिथली जी सुंदरता अजून वाढलेली होती. कशामुळे, तर त्या लाईटमुळे. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. आणि तो जो प्लेस होता तिथल्या जे शॉप लाईट्स होते ते दुकानाच्या लाईट्सनी तो चकाकत होता. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. काही तर ते हिसिंग फुसफुस करणारे जे गॅस लाईट बत्त्या असतात ते होत्या. तर सम हॅड नेकेड फ्लेअर स्टक ऑन द पोल्स. तर काहींनी आपल्या ज्या मशाली, उघड्या फ्लेअर्स, मशाली ज्याला म्हणू, त्या काही पोल्सला त्यांनी लटकवलेल्या होत्या. समवेअर्स लिट अप बाय द ओल्ड सायकल लॅम्प्स. काहीने तर आपले जुने पुराणे सायकलचे लॅम्प्स त्या ठिकाणी लावलेले होते. अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन. आणि त्याच्यासारखेच 1 ते 2 इतर जे सेलर होते, इतर जे दुकानदार होते ते सुद्धा ह्या ॲस्ट्रॉलॉजर्सप्रमाणे मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन. आणि ते सुद्धा विदाऊट लाईटनी सुद्धा ती आपली दुकाने चालवत होते. कोणासारखे, तर ॲस्ट्रॉलॉजर्ससारखे. ओके. अँड लाईक द ॲस्ट्रॉलॉजर्स मॅनेज विदाऊट लाईट ऑफ देअर ओन. आणि 1-2 ह्या ॲस्ट्रॉलॉजर्सप्रमाणे ते आपले दुकाने मॅनेज करत होते. इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आता bewildering म्हणजे कन्फ्युजिंग. ते काय करत होते, कन्फ्युजन करत होते. काय, इट वॉज अ bewildering crisscross ऑफ लाईट. ते जे लाईट होते
ते कन्फ्यूज करत होते, कारण की ते एक दुसऱ्याला क्रिस क्रॉस होत होते. अँड रेज अँड मुव्हिंग शॅडोज, ज्या ज्या शॅडोज होत्या, जे सावल्या होत्या ग्राहकांच्या, त्या इकडे तिकडे पडायच्या, त्या क्रिस क्रॉस पडायच्या आणि त्या सावल्या तिथल्या ज्या कस्टमर्सना काय करत होत्या तर कन्फ्युजिंग करत होत्या. धिस शूटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि अशानं त्या ॲस्ट्रॉलॉजरचं तर मस्त बढिया जमलेलं होतं की त्याला अजिबात कोणत्याही प्रकारचा दिव्याचा खर्च न करता त्यांनी सगळं आपलं बिझनेस मॅनेज केलेलं होतं आणि हे त्याला बढिया जमलं होतं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेड टू बी द ॲस्ट्रॉलॉजर्स व्हेन ही बिगॅन लाईफ. अँड for the simple reason that he had not in the least intended to be an astrologer when he began life. जेव्हा त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केला तेव्हा त्याचा असा काही इंटेंडेड नव्हता, त्याचा असा काही उद्देश नव्हता की त्यांनी ते ॲस्ट्रॉलॉजर बनावं. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू द अदर्स देन ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. आणि एवढंच नाही तर त्याच्या जीवनामध्ये समोर काय घडणार आहे हेच त्याला माहीत नव्हतं, तर ते दुसऱ्याच्या जीवनात काय घडणार हे त्याला माहीत असणार का. अँड ही न्यू नो मोर व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स, ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू हिमसेल्फ नेक्स्ट मिनिट. म्हणजे त्याच्याच जीवनात समोर काय घडणार आहे हेच त्याला त्याचं माहीत नव्हतं भविष्य, तर तो दुसऱ्याचं भविष्य काय तो जाणणार. ही वॉज अँड मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर ही इनोसंट कस्टमर्स. आणि जे इनोसंट कस्टमर होते, जे बिचारे भोडे बाबडे त्याचे कस्टमर होते, त्यांना ज्या पद्धतीने त्या ताऱ्यांचा अभ्यास नव्हता त्याच पद्धतीने त्यालासुद्धा त्या ताऱ्यांचा अभ्यास नव्हता. ॲट ही सेड थिंग्स विच प्लीज टू ॲस्ट्रोनाइज एव्हरीवन. तरीसुद्धा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्या सगळ्यांना काय करायच्या तर आश्चर्यचकित करायच्या, त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायच्या. त्याला वास्तविक पाहता कोणताही ज्ञान नव्हता, परंतु त्याचं जे बोलण्याची लबक होती किंवा त्याच्यामध्ये जे बोलण्याचे कौशल्य होते ते सगळ्यांना काय करायचे ॲस्ट्रोनाइज करायचे. ओके, दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी, प्रॅक्टिस अँड श्रीव्ड ग्रेसवर्क. दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. कदाचित तो त्याचा अभ्यासाचा भाग असावा, त्याचं प्रॅक्टिस, त्याची खूप प्रॅक्टिस असावी, त्याचा सराव असावा. अँड श्रीव्ड ग्रेसवर्क. श्रीव्ड म्हणजे काय तर धूर्त, एक प्रकारचा धूर्त त्याचा जो गेसवर्क होता, अंदाज बांधण्याची त्याची जी स्किल होती, त्याच्यामुळे म्हणावी की काय तर त्याच्याकडे लोक काय होत होते आकर्षित होत होते. All the same, it was as much as honest man's labors as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. आणि एवढंच काय तर ॲज मच ॲज ऑनेस्ट मॅन्स लेबरर्स ॲज एनी अदर. इतर एखाद्या लेबरप्रमाणे तो सुद्धा तेवढाच मेहनत आणि तेवढाच प्रामाणिक होता. अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि दिवसभराची कमाई तो संध्याकाळी आपल्या घरी नेत असायचा. प्रामाणिकपणे काय करायचा तर त्याचे मेहनतीचे जे फळ असायचे ते मेहनतीचे फळ तो आपल्या घरी घेऊन जायचा. ओके, सो देन नेक्स्ट, ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट्स ऑर प्लॅन. त्यांनी जो आपला घर किंवा गाव सोडलेला होता त्यांनी पूर्वी कोणत्याही प्रकारचा असा विचार किंवा प्लॅन किंवा एखादी योजना करून सोडलेला नव्हतं. तर इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर. आणि त्यांनी जर असं केलं नसतं तर कदाचित त्यांनी आपल्या वडिलोपार्जित किंवा आपल्या आजोबा पंजोबाप्रमाणे त्यांनी शेती करत तिथं बसलेला असता किंवा त्यांची कामं करत तो त्या ठिकाणी असता. नेमली टायलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपिंग इन द कॉर्नफील्ड अँड द ॲन्सेस्टर्स होम. आणि तो काय करत आहे टायलिंग द लँड, आपली जो जागा वाहत बसलेला असता तिथं तो राहिलेला असता म्हणजे. अँड मॅरिंग म्हणजे लिव्हिंग, तिथं त्यांनी लग्न केलेलं असतं आणि तिथंच तो आपली जिंदगी व्यतीत करत असता. अँड रायपिंग इन हिज कॉर्नफील्ड म्हणजे मक्याची झाडे, तो रायपिंग म्हणजे रोवणे, आणि तो मक्याची लागवड त्या ठिकाणी करत असता. कसं होतं तर ॲन्सेस्टर्स होम, आपल्या पूर्वजांच्या घरी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये तो मेहनत करत बसलेला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. परंतु त्यानं तसं काहीही केलं नाही. ही हॅड टू लिव्ह
होम विदाउट टेलिंग एनीवन. आणि त्याला कोणालाही न सांगता विदाउट टेलिंग एनीवन त्याला घर सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड कपल ऑफ 100 मैल्स. आणि 100 मैल्स जाईपर्यंत त्यांनी मागे वळून अजिबात पाहिलं नाही. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ ॲन ओशन फ्लॉड बिटवीन. आणि एखाद्या जर व्हिलेजर्ससाठी इट इज अ ग्रेट डील, ती एक मोठी डील असते. ॲज इफ ॲन ओशन फ्लोड बिटवीन, एखादा समुद्र पार केल्या इतकी म्हणजे एखादा समुद्र पार केल्याप्रमाणे ही एखादी गोष्ट एखाद्या खेड्यातील व्यक्तीसाठी निश्चितच असते. So friends, we should stop here because this video is become too long. So we should stop here and see you next video, the second part of this same lesson. Keep practicing and have a fun. See you next video. Thank you very much.